लग्नानंतरचे प्रेम भाग 10. लता, अक्का आणि गण्या जेवण करून मोकळे झाले. अक्का सर्व वस्तू किचनमध्ये नेऊन ठेवत होती. धनश्री पण तिला मदत करायला पुढे होत म्हणाली, द्या मी काहीतरी घेते. अहो नको ताईसाहेब, बसा तुम्ही. अहो मावशी, मला ताईसाहेब नका ना बोलू, मी काय तुमच्यापेक्षा मोठी आहे का? मला तुम्ही धनश्री बोला. अगं अक्का, येऊ दे ना तिला आत. किचन पाहिलं आतून, लता काकू म्हणाल्या. धनश्री काही ताट हातात घेऊन किचनमध्ये आली. मुंबईतल्या प्रमाणे हे पण किचन खूपच मोठं होतं. सर्व वस्तू जागच्या जागी, सर्व कसं स्वच्छ आणि टापटिपीत होतं. धनश्री सर्वत्र नजर फिरवून किचन न्याहाळत होती. धनश्री, आता तू बाहेर बस जा, आम्ही येतो आवरून. लता काकू धनश्रीकडे पाहून म्हणाल्या. हो म्हणत धनश्री पण बाहेर जात, वाड्यात काय आहे माहिती आहे का? रोहित मुद्दामच प्रियाला डोळा मारत धनश्रीला घाबरवत म्हणाला. काय रे, काय आहे वाड्यात? धनश्री पण घाबरून विचारते. काय ग तू पण धनश्री, तो बावळट तुला घाबरवतोय आणि तू पण त्याला विचारतेस. रोहित जोरजोरात हसायला लागतो. धनश्री त्याला एक फटका मारते. त्यानंतर लता काकूने अक्का पण आपले काम आवरून त्याच्या शेजारी येऊन बसल्या. धनश्री ही अक्का ही इथेच बाजूला राहते, आपल्या घराच्या शेजारीच. तिचं घर आहे, 2 मुली आहेत तिला, तिचा नवरा गण्या, आणि ती आपल्याकडेच असतात. घरची शेतातली सर्व कामे ते दोघे मिळून करतात. प्रिया आणि रोहित सोबत बोलत बसते. धनश्री, पाहिलंस का किचन? प्रिया धनश्रीकडे पाहून तिला विचारते. हो ग, खूप छान आहे. आणि प्रिया, उद्या मला संपूर्ण वाडा फिरून दाखवायचा. धनश्री प्रियाकडे पाहत तिला म्हणते. धनश्री, कामात तर अक्कांची मला खूप मदत होते अगं. आज एवढं सगळं जेवण खरं तर तिनेच केलं. मी तर उभी राहून तिला नुसता सांगत होते. तिच्या हाताला चव आहे हो. लता काकू अक्कांचं कौतुक करत होत्या. अहो ताई, बाद झालं माझं कौतुक, जसं काय मीच सर्व करत असल्यासारखं. आणि तुमच्या हाताला काय कमी चव आहे होय? अगं धनश्री, आजची भाजी ताईनीच केली होती. किती चवदार भाजी झाली होती. आणि माझंच आपलं नुसता कौतुक कर सुटल्यात, अक्का गालात हसून म्हणाली. त्यावर सर्वजण हसू लागतात. सर्वजण मस्त हसत खेळत गप्पा मारत होते. हे पाहून हेमा आत्या पण येऊन त्यांच्याजवळ बसतात. त्यानंतर दादासाहेब, सुमित पण येतात. सर्वजण एकत्र गप्पा मारत बसले होते. वाड्याच्या चौकात चांदण्यांचा लख्ख प्रकाश पडला होता. मंद गार वारा सुटला होता. थंड हवा अंगावर शहारा आणत होती. धनश्रीला हे सर्व खूपच भारी वाटते. होत ती उठली आणि चौकात तुळशी वृंदावन शेजारी जाऊन वरती पाहत आकाश न्याहाळू लागली. तेजस्वी चंद्र आकाशात दिमाखात डोलत होता. त्यांच्या भोवती असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या. काळ्या भोर आकाशात चंद्र आणि चांदण्या उठून दिसत होत्या. धनश्रीला तर तो चंद्र आणि चांदण्या पाहून इतका आनंद झाला होता की तो शब्दात व्यक्त होऊ शकत नव्हता. तिच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद दिसत होता. वाऱ्यावर भुरभुर उडणारे तिचे सोनेरी केस चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. क्लिप लावून बांधलेल्या केसातून एक बड तिच्या डोळ्यावर येत होता. धनश्री तिला एका हाताने मागे सारत पौर्णिमेच्या चंद्राचे अलौकिक सौंदर्य पाहत होती. चांदण्याच्या प्रकाशाने तिचा चेहरा पण चमकत होता. न्याहाळत बोलता बोलता सुमितचं लक्ष तिच्याकडे गेलं. सुमित पण आज भान हरवून धनश्रीकडे पाहत होता. थोड्या वेळासाठी तो दोघांमधले वाद विसरून गेला होता. प्रियाने एक वेळ सुमितकडे पाहिलं. तो धनश्रीकडेच पाहत होता. तितक्यात प्रिया उठली आणि धनश्रीच्या जवळ आली. तिच्या मागे रोहित पण आला. प्रिया तिच्याजवळ जाऊन एकदा तिच्या चेहऱ्याकडे तर एकदा आकाशात पाहत होती. अगं धनश्री, तू चंद्र चांदण्या कधी पाहिली नाहीस का? नाही ग प्रिया, असं आकाश मी कधीच पाहिले नव्हते. हा चंद्राने एवढ्या साऱ्या चांदण्या कसलं भारी वाटतंय. प्रिया, मला ना त्यामुळेच गाव खूप आवडतं.
धनश्री म्हणाली, तुला माहित आहे का धनश्री? प्रिया बोलत होती. काय ग धनश्रीने विचारले. तो बघ तुझा चंद्र कसा तुला चोरट्या नजरेने पाहतोय. प्रिया सुमितकडे नजरेने इशारा करून दाखवत म्हणाली. धनश्री तिच्याकडे डोळे मोठे करून पाहते. सुमित दादाला पण गाव खूप आवडतं. त्याला पण गावी यायला, इथे राहायला आवडतं. तो बघ ना त्याच्याकडे, तो आज नेहमीपेक्षा पण किती आनंदी आहे. प्रिया सुमितकडे इशारा करत धनश्रीला सांगत होती. तिने पण एक वेळ त्याच्याकडे पाहिलं. आज तो खरोखरच खूप खुश दिसत होता. तो आता दादासाहेबांसोबत गावच्या गप्पा मारत होता. म्हणजे दोघांची आवड एकच आहे म्हणायचं तर. रोहित धनश्रीकडे पाहून खटाळ हसत म्हणतो, प्रिया आपण उद्या शेतात फिरायला जाऊया का? धनश्री विषय बदलत म्हणाली, अगं आपण कशाला? सुमित दादाला पण शेतात फिरायला आवडतं. जावा ना दोघे जोडीने, शेत फिरून या. प्रिया धनश्री विषय बदलत होती, पण प्रिया मात्र फिरून फिरून तिथेच येत होती. तेवढ्यात लता काकू म्हणाल्या, चला आता आपापल्या खोलीत जाऊन झोपा, 10 वाजून गेलेत. सकाळी सर्वांना लवकर उठायचं आहे. उद्या देवीच्या दर्शनाला जायचं आहे ना. धनश्री, प्रिया आणि रोहित आत आले. सुमित दादासाहेबांकडे पाहत म्हणाला, दादा आज आपण इथेच ओसरीत झोपूया. मस्त हवा सुटलीये, छान झोप लागेल. चालतंय की. दादासाहेब पण खुश होऊन म्हणाले, अगं मी पण इथेच झोपणार. रोहित म्हणाला, बरं तुम्ही तिघे झोपा इथे. धनश्री तू आणि प्रिया तुझ्या रूममध्ये जावा आणि वंस आपण दोघे आमच्या खोलीत झोपूया. सविता काकू म्हणाल्या, ताई दार लावून घ्या, आता मी पण जाते घरी. अक्का लता काकूने पाहत म्हणाली, अगं अक्का सकाळी लवकर येशील ना उद्या? नैवेद्याला पुरणपोळी बनवायची आहे. अहो ताई मला ठाऊक आहे, मी येते सकाळी लवकरच. अक्का गालत हसत म्हणाली. प्रिया धनश्री प्रियाच्या खोलीत गेल्या. आत्या आणि लता पण त्यांच्या खोलीत जाऊन झोपल्या. इकडे दादासाहेब रोहित पण झोपले होते. सुमित मात्र झोपाळ्यावर बसून विचारात गढून गेला होता. त्याला त्याचं लग्न झाल्यापासूनची एक एक घटना आठवत होती. आता त्यांचं मन धनश्रीचं आणि मोहिनीची तुलना करत होतं, पण त्याला मोहिनीचं खूप आठवण येत होती. त्यानं त्याचा मित्र सिद्धार्थला मोहिनीचा शोध घ्यायला सांगितलं होतं. त्याला अजून पण वाटत होते की मोहिनी पुन्हा त्याच्या आयुष्यात येईल. पण तितक्यात दुसरं मन म्हटलं, मोहिनी जर परत आली तर मग धनश्रीचं काय? बराच वेळ विचार करून तो मनाशी म्हणाला, मोहिनी सापडल्यावर बघू काय करायचं ते. म्हणत तो पण जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लता काकू लवकर उठल्या. अंगण स्वच्छ झाडून पूर्ण चौक धुवून स्वच्छ करून ठेवला आणि त्यांचं आवरायला गेल्या. आवरून झाल्यावर पुरणाची पोळी बनवायला चणा डाळ शिजत घातली आणि बाकीच्या तयारीला लागल्या. अजून कोणी उठलं नव्हतं, सर्वजण झोपले होते. तर अक्का पण आली. दोघी मिळून स्वयंपाक करत होत्या. थोड्या वेळाने धनश्री पण उठली. ती खोलीच्या खिडकीपाशी उभी राहिली होती. रात्रीचा अंधार बाजूला सरून नुकतीच पहाट झाली होती. हळूहळू उजाडत होतं. झाडांवर पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. मधूनच गाई गुरांचा हंबरण्याचा आवाज कानावर पडत होता. धनश्रीचं मन अगदी प्रसन्न झालं होतं. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज पसरलं होतं. त्या शांत सकाळच्या हवेतला गारवा ती डोळे मिटून हात पसरून मन भरून घेत होती. थोड्या वेळानं धनश्री तिचं आवरून खाली आली. अक्का आणि लता किचनमध्ये पुरणपोळ्या बनवत होत्या. ती त्यांच्याजवळ जात म्हणाली, दया काकू मी पण तुम्हाला मदत करते. तुला पोळी लाटता येते का? हो म्हणजे एकदा आईसोबत बनवल्या होत्या. धनश्री म्हणाली, अगं नको करतो दोघी. आमच्याकडे नवीन नवरीला लगेच असं कामाला लावत नाही. तुझ्यासाठी ना एक काम आहे, ते तू कर, पण त्याआधी तू वरती जा आणि ही साडी नेसून ये. ते एक साडीची पिशवी तिच्या हातात देत म्हणाल्या, अगं पण तुला साडी नेसायची येते ना? लताने विचारले. नाही म्हणजे एवढं नीट नाही जमत. धनश्री म्हणाली, बरं चल मी येते, तुला साडी नेसवून देते. अक्का
तू पुरण तयार कर ग. लता काकू अक्काला सांगत धनश्रीला सोबत घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या. प्रिया अजून पण मस्त झोपली होती. लता काकूंनी प्रियाला आवाज दिला, पण ती नुसता हू करून कूस बदलून पुन्हा झोपली. थोड्याच वेळात त्यांनी धनश्रीला मस्त साडी नेसवून दिली. तिने घेतलेले केस मोकळे सोडले होते. केसातून ओघळणारं पाणी तिच्या गोऱ्या गालावरून खाली येत होतं. अगं धनश्री, ते केस जरा सुकवायचे ना, म्हणत लता काकू तिला खाली घेऊन आल्या. तिच्या हातात रांगोळीचा डबा देत म्हणाल्या, तू आता इथं चौकात छानशी रांगोळी घाल, जमेल ना तुला? हो काकू, म्हणत ती रांगोळी काढायला गेली. तिनं आधी तुळशी वृंदावनाच्या बाजूने रांगोळी घातली. त्यानंतर चौकात दरवाजाच्या समोर रांगोळी घालत होती. ती रांगोळी काढण्यात मग्न झाली होती. इकडे सुमित नुकताच डोळे चोळत उठला आणि त्याचं लक्ष समोर रांगोळी काढणाऱ्या धनश्रीकडे गेलं. तो मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होता. तिला असं साडीत पाहून तो आपलं भान हरवून गेला होता. तिच्या केसातून गालावर ओघळणारं पाणी पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तो बराच वेळ बिछाण्यात बसून हातावर हनुवटी टेकून तो एकटक धनश्रीकडे पाहत होता. धनश्री मात्र तिच्या कामात मग्न होती. सुमित असं तिच्याकडे पाहतोय ते तिच्या गावीच नव्हतं. बराच वेळ तो तिला एकटक पाहत होता. हळूहळू त्याच्या मनातून तिच्या विषयीचा राग निवळत चालला होता. पण धनश्री मॅडम मनातून अजून पण घुसपसत होत्या. तिच्या मनात अजून पण सुमितबद्दल राग होताच. तितक्यात तिची रांगोळी काढून झाली आणि ती उठतच होती की तिचं लक्ष सुमितकडे गेलं. ती अजून पण तो तिच्याकडेच पाहत होता. अरे यार, ही साडीत कसली भारी दिसते, पण काहीतरी कमी आहे, तो तिच्याकडे पाहत आपल्या मनाशीच म्हणाला. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून आत आली. अरे यार, हा कसला पाहत होता, अचानक काय झालं याला, ती मनाशीच बोलत जिन्यावरून हळूहळू वरती विचार करत एक पायरी चढत होती. इकडे सुमित झटकन उठला आणि कसला तरी विचार करत बाहेर गेला. धनश्रीने रांगोळीचा डबा लता काकूंकडे दिला. धनश्री, आता तुझं बाकीचं आवरून घे, थोड्या वेळात तुम्हाला मंदिरात जायचं आहे. आणि प्रिया उठली. नसिली तर तिला पण उठव. लता काकू हे बोलून त्यांच्या कामात व्यस्त झाल्या. इकडे प्रिया उठून तिचं आवरायला गेली होती. धनश्रीने पण तिचे केस सुकवले आणि छान वेणी बांधून एका साईडने पुढे घेतली. हलकासा मेकअप करून ती आरशात पाहून विचार करत होती, पण हा सुमित आज का असा माझ्याकडे पाहत होता? बापरे, मला तर आता त्याच्या अशा बहाण्याची भीती वाटू लागली आहे. धनश्री आरशात पाहून स्वतःशीच बडबडत होती. तेवढ्यात सुमित खोलीचा दरवाजावर टक टक करत प्रियाला बाहेरून आवाज देत होता. प्रिया बाथरूम मध्ये होती. पुढे होऊन धनश्रीने दरवाजा उघडला. सुमित पुन्हा तिच्या डोळ्यात हरवून गेला. काय काम होतं, तिने त्याला त्याच्याकडे न पाहताच विचारलं. हे घे, तो तिच्या हातात मोगऱ्याचा गजरा देत म्हणाला. धनश्री त्याचं असं वागणं आणि असा मोगऱ्याचा गजरा आणून देणं हे सर्व पाहून शॉकच झाली होती. कोणासाठी आणला आहे, ती त्याच्याकडे पाहून अडखळत म्हणाली. प्रियासाठी, तो तिच्याकडे पाहून तोंड वाकडं करत म्हणाला. तिनं तो गजरा त्याच्या हातातून घेतला. आणलाय तर गप्प माळायचं सोडून कोणासाठी आणलाय आणि काय चौकशा करायची गरज होती का? तो आपल्या मनाशीच बडबडत गेला. धनश्रीनं दरवाजा पुढे लोटला आणि मनातच म्हणाली, हा मंद असा का वागतोय? सकाळपासून पाहते याचं वागणं काहीच बदललंय. धनश्री मनाशीच विचार करत म्हणाली, आणि हे काय मोगऱ्याचा गजरा, हा कुठून घेऊन आला हा? आणि तोच म्हणाला, ना प्रियासाठी आहेत तर आता लावेल. तिचं धनश्री पण रागातच आपल्या मनाशी म्हणाली. तितक्यात प्रिया तिचं आवरून बाहेर येत म्हणाली, कोण होतं ग धनश्री, आणि हा गजरा कोणी दिला? अगं आता सुमितने आणून दिला आहे. धनश्री तोंड वाकडं करत म्हणते, अरे वा, मोगऱ्याचा गजरा वगैरे, हा रोमॅन्टिक. प्रिया आरशात पाहणाऱ्या धनश्रीला
पाठमागून मिठी मारत म्हणाली, गप बस प्रिया, यात काय रोमॅन्टिक आहे? तो तुझ्यासाठी आणला आहे. धनश्री दुसरीकडे पाहत म्हणाली, काय वेड बीड लागले का दादाला? माझ्यासाठी आणि गजरा काहीतरीच. काय ग? अगं धनश्री, तो तुझ्यासाठीच आणला असेल. म्हणजे बघ ना, तू आज छान साडी वगैरे नेसली आहेस ना, त्यामुळे तो तुझ्यासाठी गजरा घेऊन आला असेल आणि म्हणे तुझ्यासाठी आणलाय. प्रिया तोंड वाकडं करत म्हणाली, अगं प्रिया, धनश्री तुमचं आवरलं का? चला, उशीर झाला तर मग ऊन वाढेल आणि मग तुम्ही चालून थकाल. लता काकू आवाज देत आत आल्या. आई जरा थांब ना ग, माझं अजून आवरलं नाही. प्रिया म्हणाली, धनश्री तुझं झालं आहे ना, चल मी तुझ्याकडे नैवेद्य काढून देते. लता काकू म्हणाल्या, हो काकू चला. म्हणत धनश्री त्याच्या मागे आली. दोघी पण किचनमध्ये आल्या. त्या तिच्या हातात एक पिशवी देत म्हणाल्या, या देवीच्या ओटीचं सामान आहे, याने आधी देवीची ओटी भर. मी तुमच्यासोबत कोमलला पाठवते, तिला सर्व माहीत आहे, ती सांगेल तसं सर्व देवीचं कर.